सो या महिन्यामध्ये जे हळदी कुंकू आहेत मी असे हायलाइट करायचं मला विसरलं होतं. हे आमच्या बिल्डिंगमध्ये आहे. 30ला जे आहे ते पण एक समाजाचं आहे. 26ला पूजा आहे. हायलाइट केल्यामुळे लक्षात राहतं. आणि इथे कसं साडी मला फिक्स आहे, ती जी आम्ही घेतली ती साडी नेसायची सगळ्यांनी. आता मला इथे आणि इथे 2 साड्या रेडी करून ठेवायला लागणार. आता हे छोटं कॅलेंडर मी काढते कारण हे लास्ट इयरचं आहे. आणि हा एक नवीन ॲपरन आहे मस्त असा. यार हा चमचा जो आहे हा कोणाचा आहे मलाच कळत नाही, कारण माझ्याकडे असे चमचेच नाही आहेत. चमचा घेऊन कोण आलंय असं कळतच नाही. ॲक्च्युली आमची पीठ संपलं होतं तर ते इमर्जन्सी म्हणून मी हे रेडीमेड पीठ आणलं. पण रेडीमेड पीठ आणि दळलेल्या पिठामध्ये खूप फरक पडतो. म्हणजे मला ह्याची अजिबातच चपात्या आवडत नाही. पण आता ठीक आहे, आता ते आणले ते संपवायला लागेल. हे ना ॲक्च्युली बुधवारी चिकन बनवलं होतं, ते थोडंसं राहिलं आहे. एकच वाटीचा केला आहे भात. आज आम्ही करत आहोत अंड्याची भाजी. त्याच्यासाठी 1 कांदा 2 टोमॅटो अंडी बॉईल करून ठेवलेली आहेत. तर ती भाजी मी तुम्हाला कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते. ते पण छान लागतं. काहीतरी तुम्हाला असं वेगळं खावं असं वाटत असेल तर ते पण एक चांगलं ऑप्शन आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत छान लागते. इथे मी तेलावरती 1 कांदा 2 टोमॅटो, हळद, लाल मसाला आणि जी अंडी आहे त्यातलं मधलं नाही घ्यायचं. इथे एकदम गिळगिळीत होऊन जातं ते. सो ते बाहेरचं जे व्हाईट असतं ते कापून घेतलेलं आहे. आणि बस आता ह्याच्यावरती ते मी परतून घेणार आहे. चिकन आता मी गरम करते. ह्याच्यामुळे जास्त काही पीस नाही आहे तर असाच आहे. सो हे मी ऑफिसला जायच्या वेळेलाच बाहेर काढून ठेवलं होतं. म्हणजे जरा नॉर्मल टेम्परेचरला आलं ना तर मग आता गरम करून घेते. हा बघा, आज या ॲपरनचं मी उद्घाटन केलेलं आहे. आज जरा ऑफिसमधून यायला मला लेट झालं, त्याच्यामुळे मग पुढचं सगळं लेट. सो आता मी जेवायला बसते. 2000 years later. संध्याकाळी ना मी मस्त रताळ भाजलं होतं. ते भाजून खूप छान लागतं. सो तेच मी आता खात आहे. क्या लाया तू? आईने तिळगुळ दिली. आज दुपारी सासूबाई आणि मावस सासूबाई दोघींनी मिळून तिळगुळ बनवलेले आहेत. साधारण त्यांनी 1 किलोचे तिळगुळ बनवले. तर 1 किलोमध्ये 250 तिळगुळाचे लाडू झालेले आहेत. तर दरवर्षी आम्ही 2 वेळेला तिळगुळ बनवतो. म्हणजे एक स्टार्टिंगला मी जेव्हा संक्रांत चालू होते तेव्हा, आणि मग नंतर मग आम्ही जेव्हा हळदी कुंकू असतो तेव्हा परत एकदा मग त्यातले किती राहिले त्याप्रमाणे मग आम्ही परत एकदा तिळगुळ बनवतो. हे तुमचे, हे मम्मीचे आणि ही माझी. पहिला तिळगुळचा लाडू. कोणता मूवी बघतेस? आठवणी. आठवणीतल्या आठवणी. काहीतरी वेगळा मूवी आहे. काहीतरी वेगळा म्हणजे काय वेगळे? छान आहे, म्हणजे असं चांगलं आहे. बघू आता पुढे काय होतंय. तू नको, तू ओळख दाखवूच नको. हा तो आहे, तो कोणच नाही. हा नवीन आहे कोणतरी चेहरा. मी पण पहिल्यांदाच बघितलंय. मस्त मूवी होता. खूप दिवसांनी असं बघून असं रडायला आलं असा होता. आम्ही दोघं पण रडलो.
इमोशनल होता खूप मस्त होता. पण एकदम म्हणजे सिम्पल स्टोरी होती, पण शेवटला नक्की काय होतंय ते शेवटपर्यंत काय होतंय छान होता. तळ खाल्लंस का तू? मूवी बघून रडला? हो रडलो. चला आता शेवटचं काम म्हणजे केसाला तेल लावायचंय. आम्हाला तर कोण तेल बिल लावून देत नाही, आम्हाला आमचेच तेल लावायला लागतात. ऐकलं पण नसेल. थोडस काय वाटतं का? थोडस असं इच्छा आहे का थोडी? थोडं तेल बिल लावून देशील का जरा डोक्याला? अरे ही इच्छा तुला कधी होते का? हा ही इच्छा तुला कधी होते? नवऱ्याला कधीतरी जायचं बस. तू मला सांगतच नाहीस. मला बसवेल हे असं गुरगुरून चल इथे लाव चल आपल्या हातात घ्यायचं आणि लावायचं. याला सांगणं म्हणजे 4 गोष्टी परतून ऐकून घेणं. मी माझं लावलेलं बरं. अरे वा कधी रे. तू जर मला हे तेल लावलं तर तुला पुण्य मिळेल. नको मला पुण्य. चला मंडळी, इथेच व्हिडिओ एंड करते. आपण पुन्हा भेटू उद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत शुभरात्री. वा असं ओसंडून चाललंय.